लातूरमध्ये 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस झालाय। शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे पीक पडेल की नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं ऊसामध्ये क्षमतेपेक्षा पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मुळासकट ऊस जो आहे तो उखडून जमिनीवर पडायला लागलेला आहे। आणि सोयाबीनची जर स्थिती आपण लक्षात घेतली तर सोयाबीनच्या पिकांमध्ये देखील पाणीच पाणी झालेलं आहे। क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी कीड आणि अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो सोयाबीनवर पाहायला मिळतो आणि सोयाबीन कुरतडून अळी आणि किडींनी टाकलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी नाही आहे। सोयाबीनची सुद्धा पार आडवे पडलेत, ऊस तर क्लिअर आडवे पडलेत। आता इथं जरा ऊस बारीक असल्यामुळे थोडा आडवा पडलेला नाही तर धुण्याचं पाणी आहे मध्ये। अजून आता 24 तासामध्ये धुण्याची अतिवृष्टी झालेली आहे। 8 दिवस झाले तर पाऊस चालूच आहे। ऊस आडवा पडला असल्यामुळे त्या ऊसाचं म्हणजे 50% पेक्षा जास्त 70% पर्यंत ऊसाचं नुकसान झालेलं आहे। आणि मागील 8 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस आहे। यामध्ये सरासरी 70 ते 98 मिलीमीटर पर्यंत हे लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या 24 तासामध्ये। तर या पावसामुळे शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालेलं आहे आणि सरकारचं याच्याकडे कुठलेही लक्ष नाही। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर।